नमस्कार गाववाल्यांनो, आज सोहळ्याचो दुसरो दिवस हा। आज साखरभात बनवचो बेता। गुरुजींनी 5 लिटर शुद्ध तूप टोपात ओतल्यानी तर तापत ठेवल्यानी आणि त्या तापलेल्या तुपात गुरुजींनी अर्धी पिशी लवंग ओतल्यानी। लवंग बरी तडतडू घेतली, बरी सारख्या बरे ढवळू आहे सारख्या। मग त्यात 2 पिशे तांदूळ ओतल्यानी बरे अगदी ढवळू आहे, नाही तर टोपाक लागतली। गुरुजींनी आणखी 1 पिशी हाडल्याने ओतल्यानी टोपात। फूड कलर हाडल्यानी आणि त्यात घातल्यानी हे चांगलो रंग येतलो। वाईट आणखी कलर हाडल्यानी आणि घातल्यानी म्हणजे चांगलो भाताक कलर आहे गुणाने। या असा सारख्या ढवळत रवाचा लागता, नाही तर तो खालती लागतलो। गुरुजींनी आपल्या अनुभवानुसार मीठ घातल्यानी आता तांदूळ चांगले भाजून झाले असत। आता ते शिजवून आणि गरम पाणी ॲड करतात। पूर्ण अर्धो टोप भरून पाणी होतं त्याच्यात बरे अगदी काजी टाकल्यानी मस्त वेगळी आणि झाकण मारून शिजवून ठेवल्यानी। मध्ये मध्ये वाईट ढवळूचो लागतात, नाहीतर खालते लागत तर मग प्रॉब्लेम जातलो। ढवळूची पण एक कला बघा, गुरुजी ढवळून दाखवतात। गुरुजी भात शिजलो की नाही तर गुरुजी चेक करतात, शिजाक नाही म्हणजे अजून पाणी घालूचं लागतं। पाणी घातल्याने जर असं पाणी आटता तर तसं ती ढवळत रवाचा लागता, नाही तर खालते लागतं। ही ढवळूची ती विशिष्ट कला ती गुरुजी शिकयतात। तुमका जर शिकायची असतात तर गुरुजींच्या हाताखालते काम करूचा लागतला, मेहनत करूची लागतली। परत चेक करतात भात शिजलं की नाही, शिजाक नाही अजून म्हणजे पाणी घालूचा लागतला। आता पाणी घालतात। भात बऱ्यापैकी शिजलो आता त्याच्यात मनुके घालतात बघा। भात तरी सुद्धा परत ढवळत लावायचा लागतला, नाहीतर तो खालते लागतलो। तयार झाल्यात जमा पण वाईट। आता साखर भाताचा सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे साखर। 1 पिशीभर साखर तरी या पूर्ण टोपभर भाताक लागतली आणि पूर्ण साखर ही टोपात घालतात बघा। सगळी होताची बघल्यात सगळी साखर घातल्यानी वाईट त्याच्यात वेलची पावडर घातल्यानी मस्तपैकी छान सुवाद दरवळता नुसतो। आता हे गुरुजींचे परम शिष्य गुरुजींप्रमाणे अगदी व्यवस्थित ढवळूचा काम करतात बघा। खूप मेहनत लागता हा तसा ढवळूक, साधा सुधाचा काम नाही। भात आता रेडी झालेलो हा, कसलो घमघमाट सुटलो हा तो बघा। हाय आता वाईट वरसून तूप टाकतात। भात आमचो तयार झालेलो हा मस्तपैकी बघा, कसलो दिसता तो वाह। आता गुरुजींनी परम शिष्याकच कामाक लायलेली भात उसपाच्या। आता वाईट अनिल काका येले मदत करू। अनिल काका पूर्ण भात उपासले। आता कसलो दिसता तो बघ भात आपलं रेडी झालं। आता लोकांका जेवण वाढूची तयारी चालली आहे। लोकांका विचारूया आपण आज भात कसो झालो तो, सगळ्यांची प्रतिक्रिया घेऊया। सगळ्यांका खूपच आवडलेलो दिसता भात, ताट बोटा चाटान खातात। हा तो बघ दादा म्हाका सोलकडी देखायता। भात खूपच मस्त झालेलो होतो, लोकांना खूप आवडलो, सगळ्यांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे। धन्यवाद। असेच आणखी व्हिडिओ हवे असल्यास सबस्क्राईब करा वामन ट्राय फ्रूट्स।